लाईव्ह दिसते का तुमच्याकडनं बघा. यस, ओके. सगळ्यांना जय भारत. रहमतुल्ला हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. हजरत टिपू सुलतान साहेबांची ही जयंती लॉकडाऊनच्यामुळे सबंध भारतामध्ये अगदी ऑनलाईन पद्धतीने आणि अगदी कमी लोक जमवून साजरी होत आहे. तरी देखील कर्नाटकामध्ये, दक्षिण भारतामध्ये टिपू सुलतान यांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणावर उत्सवप्रियतेत साजरी होत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडे आयुबजी पठाण, कार्याध्यक्ष सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी ऑनलाईन स्वरूपाची टिपू सुलतान साहेबांची जयंती अरेंज केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आयुबजी पठाण यांचे अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी इतका चांगला उपक्रम ऑनलाईन पद्धतीने ठेवला. आणि या सगळ्या उपक्रमात सहभागी झालेले सोलापूरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, त्यानंतर महाराष्ट्रभरातून ऑनलाईन जयंतीत सहभागी झालेले सगळे टिपू सुलतान यांचे सगळे चाहते, प्रेमी आणि माझ्या समस्त भारतीय बांधवांनो, सर्वप्रथम मी सगळ्यांना जय भारत करतो. आज या ठिकाणी आपण एक दक्षिण भारतातला सर्वात मोठा, दैदिप्यमान आणि जागतिक दर्जाचा राष्ट्रपुरुष, भाग्यविधाता अशा एक महान राजाची जयंती साजरी करत आहोत. त्यांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. तत्पूर्वी भारत ही क्रांतीची भूमी आहे. भारतामध्ये हजारो वर्षाची इतिहासाची परंपरा आहे आणि हजारो वर्षाच्या या इतिहासाच्या परंपरेला अभिवादन करणं, नतमस्तक होणं आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी ज्यांनी या देशाला समतेची विचारधारा दिली, या देशाच्या समतेच्या क्रांतीच्या विचारधारेत ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, असे या देशात सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये ज्यांनी आदर्श शेती करून एक देश उभा केला, अशी निऋती, हरिती, त्यानंतर तुळजाई, रेणुका, महाराष्ट्र वसवणारी सप्तशिंगी अंबाबाई या गणराण्यांना, मात्र दैवतांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. त्यानंतर ही समतेची विचारधारा चालवणारा महासम्राट बळीराजा, ज्या बळीराजाबद्दल हजारो वर्षापासून आपल्या मायमावल्या म्हणत आल्या, इडापिडा टळू आणि बळीचे राज्य हो, म्हणून सम्राट बळीराजा यांनाही अभिवादन करतो. बळीराजाच्या नंतर हीच समतेची विचारधारा, एक महान विचारधारा या देशात ज्यांनी राजपद त्यागून, राजपुत्र पद सोडून सबंध भारतात अनवाणी पायानं फिरून समतेचा प्रचार केला, ज्यांनी आपल्या भिक्खू संघाला सांगितलं, चरत भिक्कवे चारिकम लोकानुकंपा याथानुहिताय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आदि कल्याण, मध्य कल्याण, अंत कल्याण, असं समतेचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. तथागताच्या नंतर हीच समतेची, माणुसकीची विचारधारा या देशामध्ये सम्राट अशोक यांनी चालवली होती. आणि सम्राट अशोक यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना जम्बूद्वीपामध्ये संपूर्ण आशिया खंडात समतेच्या प्रचारासाठी पाठवलं होतं. त्या सम्राट अशोकाबद्दल एक शाहीर म्हणतो की सम्राट अशोक हा बुद्ध भिक्षूंच्या चरणावर नतमस्तक होत असत, तेव्हा लोक विचारायचे की एवढे सम्राट असून तुम्ही बौद्ध भिक्षूंच्या पायावर नतमस्तक का होता? तेव्हा सम्राट अशोक म्हणायचे की यांच्या त्याग आणि समर्पणापुढे माझं राजपद सुद्धा फिका आहे. म्हणून साधू संतांचा आदर करणारे सम्राट अशोक होते. त्यानंतर या देशात अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ संतांनी चालवली होती. संत कबीर म्हणतात, दुनिया कैसे बावरी पत्थर की पूजा की जाय, घर की चक्की कोई ना पूजे जी का पिसा खाय. जग किती वेडा आहे, दगड धोंड्यांची पूजा करतं, पण घरच्या जात्यातून पीठ खायला मिळत असून सुद्धा जात्याची कोणी पूजाच करत नाही. हा सुंदर तर्क मांडणारे संत कबीर. कबीरांच्या समकालीन संत रविदास म्हणायचे कि ऐसा चाहू राज मैं जहां सबन को मिले अन्न, छोटो बडो सबसंग बैठे रविदास रे प्रसन्न. मला एक आदर्श समतेचं राज्य हवंय, ज्याच्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील. म्हणून आदर्श समतेच्या राज्याची संकल्पना ठेवणारे संत रविदास आणि संत कबीर. कबीर रविदासांच्याच नंतर या देशात हीच समतेची चळवळ पुढे चालवणारे जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा विचार घेऊन ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला, असे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज याही महापुरुषांना मी टिपू सुलतान साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. त्यानंतर
हीच समतेची चळवळ पुढे चालवणाऱ्या 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर, तुमच्या आमच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीचे जनक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब, विद्येची दैवत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. सावित्रीमाई फुलेंबद्दल एके ठिकाणी शाहीर एक कवी म्हणतो, देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लम्माला सोडलेल्या जोगतिनी झाल्या, पण माझ्या सावित्रीला सोडलेली कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, अरे एक तर राष्ट्रपतीच झाली. म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाईंना पुन्हा एकदा अभिवादन करतो. ज्योतिराव फुले सावित्रीबाईंचा विचार पुढे चालवणारे सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, आरक्षणाची मुहूर्तमेढ संविधानाच्या रूपाने आपल्या समोर ठेवणारे भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या देशात जेव्हा धर्मव्यवस्था स्त्रियांना सती प्रथेच्या नावाखाली ढोल ताशे पडून जिवंत जाळत होती, तेव्हा 1400 वर्षापूर्वी मा के पैरोतले जन्नत होती असं म्हणणारे, आईच्या पायाशी स्वर्ग असतो असं म्हणणारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्थात पैगंबर साहेब यांनाही मी अभिवादन करतो. आणि एवढ्या जागतिक दर्जाच्या महान पुरुषांचा वारसा या देशात संविधानाच्या रूपाने चालवणारे आणि बाबासाहेबांनाही या देशात प्रेरणा मानणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही मी अभिवादन करतो. आणि एके ठिकाणी वामनदादा कर्डक म्हणतात, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, टाटा बिर्ला तळतील बाकी सारेच उपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना आणि गणनायकांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. अजब पागल है खुद को बड़ा हमदर्द कहता है, अजब पागल है खुद को बड़ा हमदर्द कहता है, वो नफरत की सियासत को वतन का दर्द कहता है, उसकी जरा मुसलमानों की दुश्मनी की इंतहामी तो देखो, वो शेर हिंद टिपू सुलतान को भी दहशतगर्द कहता है, वो टिपू सुलतान को भी दहशतगर्द कहता है. अशा पद्धतीने या देशामध्ये एका ग्रेट दैदिप्यमान महापुरुषांची कर्नाटकामध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये प्रचंड विडंबना करण्यात आली, त्यांच्या संदर्भात संभ्रम पसरवण्यात आला आणि अनेक ब्राह्मणी लेखक साहित्यिक इतिहासकारांनी ज्यांची आजपर्यंत चुकीचा इतिहास लिहून वाताहत केली असे एक महान कर्तबगार राष्ट्रपुरुष टिपू सुलतान यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या महापुरुषांच्या अभिवादनानंतर बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ ह्या पुरोगामी चळवळीतल्या महापुरुषांचं कार्य पुढे चालवणारे आणि या देशात इंग्रजांशी सलग 8 महिने झुंज देऊन आपला एक लढा जागतिक पटलावर उमटवणारे एक राष्ट्रपुरुष टिपू सुलतान यांच्या आज आपण थोडक्यात जीवनचरित्र समजून घेणार आहोत. या देशामध्ये दक्षिण भारतामध्ये वाडियार घराण्याची पूर्वीला राजसत्ता होती, परंतु क्षीण होत चाललेल्या वाडियार घराण्याच्या राजसत्तेमध्ये हैदर अली हे तिथे सरदार बनले आणि हैदर अली हे सरदार बनल्याच्या नंतर वाडियार घराण्याची क्षीण होत गेलेली राजसत्ता हैदर अलींच्या ताब्यात आली आणि हैदर अलींनी एक आदर्श स्वतःचा जम बसवून या देशातल्या भूमिपुत्रांना एकत्रित करून दक्षिणेतल्या सर्व जातीच्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी सल्तनते खुदादतची एक संस्थापना केली, एक राज्य निर्मिती केली, एक स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केलं. सल्तनते खुदादतच्या या हैदर अलींच्या राज्य व्यवस्थेमध्ये प्रचंड बदल व्हायला सुरुवात झाली. अनेक गोरगरिबांना, शूद्रातिशूद्रांना तिथे न्याय मिळायला सुरुवात झाली आणि यातून या हैदर अली यांच्या घराण्यामध्ये 10 नोव्हेंबर 1750 रोजी बँगलोर जवळच्या देवणहल्ली किल्ल्यावर हजरत टिपू सुलतान साहेबांचा जन्म झाला. टिपू सुलतान साहेबांच्या वडिलांचं नाव हैदर अली, आईचं नाव फातिमा बेगम. त्यांना 2 पत्नी होत्या, सुलताना आणि रुकैया. या कुटुंबात एक चांगला आदर्श तरुण राजपुत्र म्हणून ज्यांची जडणघडण झाली ते टिपू सुलतान होत. टिपू सुलतान ही यांची संपूर्ण जडणघडण वडिलांच्या हाताखाली झाली. वडिलांना ज्या गोष्टींची राज्यव्यवस्था करताना कमतरता भासली ती कमतरता आपल्या मुलांमध्ये निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी टिपू सुलतान यांना सर्वच पद्धतीचं शिक्षण दिलं. टिपू सुलतान यांचा अनेक भाषांवर स्वतः त्यांचा एक पगडा होता, अनेक भाषांचे ते जाणकार होते. आपल्या मुलाला बहुभाषिक बनवण्यामध्ये हैदर अलींचा सर्वात मोठा वाटा होता. आपल्या मुलाला राजशासन व्यवस्था चालवावी यासाठी केवळ त्यांनी शस्त्रास्त्रांचं सैनिक शिक्षण दिलंच, त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलाला वैद्यकशास्त्रात परांगत केलं. लिखाण क्षेत्रामध्ये असेल, त्यानंतर वाचनामध्ये असेल आणि जगामध्ये अपडेटेड काय काय घडत चाललंय या गोष्टींची त्यांनी आपल्या मुलाला अगदी तंबूत शिक्षण व्यवस्था दिली. यातून
संपूर्ण जगाच्या पटलावर नजर ठेवण्याचं काम पुढच्या काळात टिपू सुलतान यांनी केलं. जगात कुठलंही अद्ययावत तंत्रज्ञान निर्माण झालं की त्याची पहिला वापर हा टिपू सुलतान यांच्या राज्य व्यवस्थेमध्ये व्हायचा. आणि म्हणून इंग्रज सुद्धा टिपू सुलतान यांच्याशी लढाई लढताना गोंधळून जायचे की इतक्या अद्ययावत शस्त्रांचा हा राजा वापर करतोच कसा, जी अद्ययावत शस्त्र आम्हाला सुद्धा माहिती नाही. आणि म्हणून टिपू सुलतान यांची सगळी जी काही जडणघडण आहे ती हैदर अली यांच्या नेतृत्वामध्ये झाली, आपल्या वडिलांच्या हाताखाली झाली. हैदर अली हे प्रचंड शूर आणि धाडसी होते. ते सतत लढाया लढायचे, युद्धभूमीवर असायचे. त्यामुळे त्यांना पाठीचा कॅन्सर झाला होता आणि त्यातूनच ते रणभूमीवर युद्धभूमीवर असताना त्यांचं देहावसन झालं, त्यांचा देहांत झाला. आणि मग पुढची ही सगळी सत्ता आपसुकरित्या घरामध्ये टिपू सुलतान यांच्याकडे आली. आणि मग टिपू सुलतान हे राजा बनल्याच्या नंतर त्यांनी आपल्या वडिलांचा राज्यकारभार आणि वडिलांनी उभी केलेली सल्तनते खुदादतची ही सगळी रचना पुढे चालवायला त्यांनी सुरुवात केली. टिपू सुलतान यांनी वडील असतानाच वडिलांच्या हयातीमध्येच एक इक्रारनामा लिहून दिला होता, जो इक्रारनामा अत्यंत प्रसिद्ध आहे. राजा कसा असावा याबद्दल जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर टिपू सुलतान यांनी लिहिलेला वचननामा, इक्रारनामा आवर्जून वाचला पाहिजे. टिपू सुलतान आपल्या वडिलांना वडिलांच्या हयातीमध्ये लिहून देतात की मी ईश्वरी आचारसंहितेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करील. ईश्वरी आचारसंहितेत निषिद्ध अशी कोणतीही कृती करणार नाही. तशी कृती केल्यास जी शिक्षा असेल ती द्यावी. म्हणजे मी एक ह्युमॅनिटीचं आणि जे काही नियमावलीत घालून दिलेलं आहे त्या पद्धतीने मी राज्य चालवेल आणि ह्युमॅनिटीच्या बाहेरचं मी कुठलंही राज्य व्यवस्था उल्लंघन करणार नाही. तसं उल्लंघन झालं, ईश्वरी आचारसंहितेच्या पलीकडचं उल्लंघन झालं तर मला फाशीची शिक्षा द्यावी किंवा जी तुम्ही ठरवाल ती शिक्षा द्यावी अशी मंजुरी आपल्या वडिलांना इक्रारनाम्यामध्ये टिपू सुलतान देतात. पुढे ते दुसऱ्या इक्रारनाम्यातला दुसरा मुद्दा सांगताना ते म्हणतात, शासकीय खजिन्यात चोरी अथवा अपहार करणार नाही, तसे केल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. मी राजा झालो म्हणून काय झालं किंवा मी भविष्यात राजा जरी बनलो तरी मी काही शासकीय खजाना व्यक्तिगत वापरणार नाही, चोरी करणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने कुठलाही खजिन्याचा वापर करणार नाही आणि तसं वापर केल्याचं सिद्ध झाल्यास मला तुम्ही फाशी देण्यात यावी असं इक्रारनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये टिपू सुलतान लिहून देतात. पुढे ते म्हणतात, खोटारडेपणा किंवा धोकेबाजी केल्यास फाशीची शिक्षा द्यावी. वचननाम्यातला तिसरा मुद्दा आहे की मी राजा बनलो तरी देखील मी खोटेपणा करणार नाही, मी कुणाला फसवणार नाही, धोकेबाजी करणार नाही. असं सिद्ध झाल्यास, असं माझ्याकडनं वर्तन झाल्यास मला तुम्ही फाशीची शिक्षा देण्यात यावी. पुढे टिपू सुलतान म्हणतात, पित्याच्या इच्छेविना कोणाकडून कुठलीही भेटवस्तू स्वीकारणार नाही आणि तसे केल्यास नाक कापून राज्यातून बेदखल करण्यात यावं. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे की छोटीशी भेटवस्तू सुद्धा मी वडिलांच्या मर्जीच्या बगैर किंवा वडिलांना विचारल्याशिवाय घेणार नाही. ही खरी राजाच्या नैतिकतेची आणि खरा राजा मानता येईल अशी एक महत्वाची गोष्ट आहे की राजा काय सांगतो की मला कुणी दिलेली भेटवस्तू सुद्धा मी वडिलांच्या इच्छेविना स्वीकारणार नाही. पुढे टिपू सुलतान म्हणतात, राज्याच्या हिताशिवाय अन्य कोणत्याच प्रकरणात लक्ष घालणार नाही, तसे केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. मी राजा झालो म्हणून काय कुणाची मुंढ्या मुरगाळणार नाही, कुणाला वाईट वागणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. मी फक्त आणि फक्त राजा म्हणून जे काही माझ्या हातात व्यवस्था आणि देश राज्य चालवायची व्यवस्था असेल तेच मी चालवेल, त्याच्या पलीकडे मी कुठलाही विचार करणार नाही. सरकारला माझी गरज पडल्यास किंवा त्यांनी कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे काम करेल, त्यात कसूर केल्यास फाशी शिक्षा देण्यात यावी. राजा बनण्याच्या अगोदर सुद्धा टिपू सुलतान म्हणतात की सरकारला माझी गरज पडल्यास मी सरकारच्या मर्जीनुसार कुठल्याही युद्धावर जायला तयार आहे आणि मी त्याच्यामध्ये जर काही हैघई केली, चुकीचं वर्तवणूक केली आणि सरकारची इच्छा आज्ञा नाही बाळगली तर मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. पुढे टिपू सुलतान 7व्या मुद्द्यामध्ये म्हणतात, कोणतेही पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहार तुमच्या इच्छेप्रमाणे करील, तुम्ही ठरवून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणेच पूर्ण करेल. ते वडिलांना लिहून देताना म्हणतात, पत्रव्यवहार आणि आर्थिक व्यवहार तुमच्या सांगण्यानुसारच मी पुढे चालवेल, मी चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहार करणार नाही. आणि 8व्या मुद्द्यात लिहून देताना ते सांगतात की मी जे काही वर सांगितलंय, लिहून दिलंय ते मला मुखोद्गत आहे, मी त्याच्याशी सहमत आहे, त्याप्रमाणेच मी आचरण करेल, या वचननाम्याप्रमाणे, इक्रारनाम्याप्रमाणेच मी कृती करेल आणि त्यात जर काही मी भंग केलास तर मला
योग्य ती शिक्षा देण्यात यावी, अशा पद्धतीचा टिपू सुलतान यांचा 8 मुद्द्यांचा इक्रारनामा, वचननामा हा सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. आणि म्हणून टिपू सुलतान यांनी आपल्या वडिलांनी घालवून दिलेल्या नियमावलीत, आचारसंहितेतच हे राज्य पुढे चालवलं, त्याचा विस्तार केला आणि ते वडिलांप्रमाणेच, वडिलांच्या पेक्षाही म्हणतात ना बाप से बेटा सवाई, त्याप्रमाणे ते अत्यंत लोकप्रिय आणि प्रचंड प्रसिद्धीस पावले. आणि म्हणून टिपू सुलतान यांच्या काळामध्ये ज्या काही लढाया झाल्या त्या सर्वाधिक महत्वाच्या मेन ज्या लढाया होत्या त्या इंग्रजांच्या विरोधात होत्या. टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांना नेहमी वाटायचं की भारतातल्या ऐतदेशीय सत्तांनी एकत्रित येऊन परकीय इंग्रजांच्या विरोधात आपण लढाई लढली पाहिजे. आणि म्हणून टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली आणि महादजी शिंदे यांच्यामध्ये एक मत होतं. महादजी शिंदे आणि हैदर अली यांना वाटायचं की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन इंग्रजांना पळवलं पाहिजे. परंतु पुढच्या काळामध्ये पेशव्यांनी मात्र टिपू सुलतान यांच्याशी गद्दारी केली आणि पेशवे आणि निजाम इंग्रजांच्या बाजूला वळले आणि टिपू सुलतान यांना दक्षिणेत एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ऐतदेशीयांचं एकत्रीकरण व्हावं हे हैदर अली आणि टिपू सुलतान यांना सातत्याने वाटायचं. हैदर अलींच्या नंतर टिपू सुलतान यांनी सुद्धा या सगळ्या भारतीय राजशासन सत्ता चालवणाऱ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात टिपू सुलतान यांनी एक करार घडून आणला होता की पुण्याचे पेशवे, हैदराबादचे निजाम आणि म्हैसूरचे टिपू सुलतान यांचे राजशासन व्यवस्था तिघांचा एकत्रित करार झाला की तिघांनी एकमेकांना उपद्रव करायचा नाही, परंतु तिघांनी मिळून इंग्रजांना भारतातून पळवून लावायचं. या करारनाम्यानुसार टिपू सुलतान यांनी इंग्रजांना चेन्नईपर्यंत हाकललं होतं. चेन्नईपर्यंत लढाई लढत इंग्रजांना राज्य व्यवस्थेच्या बाहेर काढायचं काम टिपू सुलतान यांनी केलं होतं. परंतु पुण्याचे पेशवे आणि हैदराबादचे निजाम मात्र या कराराला जागले नाहीत. त्यांनी गद्दारी केली आणि टिपू सुलतान यांना एकटं पाडायचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर पेशवे आणि निजाम हे इंग्रजांच्या बाजूला सरकले. करार मोडला गेला आणि दक्षिणेत टिपू सुलतान यांना एकटं पाडायचा कार्यक्रम सुरू झाला. आणि म्हणून सांगलीच्या पटवर्धनाने आणि पुण्याच्या पेशव्यांनी मिळून अनेक वेळा टिपू सुलतान यांच्या राज्यावर हल्ले केले. एकदाचा हल्ला हा सगळ्यात प्रसिद्ध आहे, ज्याच्याबद्दल एकमत आहे, पुरावे आहेत, आपण कुठेही मिळवू शकता, बघू शकता. आणि हा महत्वाचा पुरावा, एव्हिडन्स यासाठी आहे की टिपू सुलतान यांची एकांगी आणि केवळ मुसलमानांचा राजा अशी प्रतिमा निर्माण केलेली आहे, जी चुकीची आहे, खोटी आहे. टिपू सुलतान यांच्या आयुष्यातला आणि एक सगळ्यात महत्वाचा प्रसंग असा आहे की पुण्याच्या ब्राह्मण पेशव्यांनी, जे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षण करते म्हणून घेतात, त्या पुण्याच्या ब्राह्मण पेशव्यांनी श्रृंगेरीच्या हिंदू धर्माचा शंकराचार्यांचा श्रृंगेरीचा मठ आहे, त्या हिंदू धर्माच्या शंकराचार्यांच्या मठावर पुण्याच्या पेशव्यांनी हल्ला केला होता. आणि पुण्याचे पेशवे श्रृंगेरीचा शंकराचार्यांचा हिंदूंचा मठ लुटायला येत आहेत, ही बातमी मठामध्ये कळाल्याच्या नंतर मठाचे प्रमुख शंकराचार्यांनी टिपू सुलतान यांना तातडीची मदत मागवली, पत्र पाठवलं, निमंत्रण दिलं की आमचं रक्षण करा. हातातली सगळी कामं सोडून सैन्याचा ताफा घेऊन खुद्द टिपू सुलतान रणांगणावर आले आणि दक्षिण भारतातला शंकराचार्यांचा, हिंदूंचा श्रृंगेरीचा मठ वाचवण्यासाठी ते सगळ्यात पुढे उभे राहिले. युद्धामध्ये युद्ध झालं, पुण्याचे पेशवे हरले. पुण्याचे पेशवे सगळ्या आणलेलं कुटुंब, बायका पोरांसह सोडून पुण्याला पळून आले आणि शंकराचार्यांचं संरक्षण करण्यामध्ये टिपू सुलतान यशस्वी झाले. टिपू सुलतान यांनी पुढे त्या युद्धभूमीवर सापडलेल्या स्त्रिया, महिला यांचा सन्मान केला, मंदिरात त्या मठामध्ये आणलं, सगळ्यांना पालख्यांचा मान दिला, साडी चोळी केली आणि त्या सगळ्या स्त्रियांना पुन्हा पुण्याकडे पाठवून दिलं. आणि त्यानंतर शंकराचार्यांच्या मठाला टिपू सुलतान यांनी अनेक पद्धतीचे सोन्या चांदीची भांडी दिली, अनेक पद्धतीचा जवाहरात दिले, हत्ती दिला त्या मठाला. आणि शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या प्रती आदरभाव दाखवत टिपू सुलतान यांना श्रीराम नावाची, श्रीराम अक्षर लिहिलेली अंगुठी त्यांना भेट केली, ज्याच्याबद्दल तुम्हाला गुगललाही माहिती मिळेल, युट्यूबला मिळेल, अनेक पुस्तकांमध्ये मिळेल की टिपू सुलतान यांच्याकडे श्रीराम नाव लिहिलेली अंगठी असायची, जी मोत्यांनी सजवलेली होती. म्हणजे हा प्रसंग काय सांगतो आपल्यासाठी की टिपू सुलतान आणि हिंदूंचं काही वैर नव्हतं. त्यावेळेच्या शंकराचार्यांचं आणि टिपू सुलतान यांचं जाणंही नव्हतं, जवळचे संबंध होते. एवढंच काय, टिपू सुलतान यांच्या महालाच्या आजूबाजूला अनेक हिंदूंची 4 ते 5 मंदिर होती. या मंदिरांच्या मध्यभागी टिपू सुलतान यांचा महाल होता. अनेक मंदिरांना त्यांनी हत्ती भेट दिल्या. 156 पेक्षा जास्त मंदिरांना देणग्या दिल्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत. अनेक मंदिरांच्या डागडुजीला ते स्वतः उभं राहून डागडुजी करायचे. अनेक ठिकाणी त्यांनी
मदत केलेली आहे, देणग्या दिलेल्या आहेत आणि अनेक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी मात्र जाणीवपूर्वक इतिहासात लपवलेल्या आहेत, जाणीवपूर्वक लोकांना कळू दिलेलं नाही. आणि हे सगळं लपवण्याचं कारण असं होतं की मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी या देशातल्या धर्मांध शक्तीने, ब्राह्मणी शक्तीने जाणीवपूर्वक हे काम केलेलं आहे. एका ठिकाणी कंचीस म्हणजे कंची हे दक्षिण भारतातलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी पुष्करणीचं एका तीर्थाचं बांधकाम खुद्द टिपू सुलतान यांनी केलं आणि तिथे रथोत्सव साजरा केला. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी खुद्द टिपू सुलतान तिथे गेले. रथोत्सवाची तयारी काय काय झाली ते स्वतः निरीक्षण केलं आणि दुसऱ्या दिवशी रथोत्सवामध्ये खुद्द एक राजा सहभागी झाला. हिंदूंच्या फार मोठ्या यात्रेत, उत्सवात एक राजा सहभागी झाला. हे प्रचंड प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि म्हणून एका राजाची, दक्षिण भारतातल्या ग्रेट राजाची, संबंध भारतात ग्रेटपणाची प्रतिमा जाऊ नये म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी टीव्ही, टेलिव्हिजन असेल, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, पुस्तकं असेल, सातत्याने ते गेलं तेव्हापासून त्यांच्याबद्दल बदनामीचा एक मोठा कट या देशात शिजत आहे. आणि म्हणून हा राजा किती सर्वगुण संपन्न होता हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. टिपू सुलतान यांना वैद्यकशास्त्राची प्रचंड माहिती होती, अनेक आजारांवरची औषधं त्यांना माहिती होते. त्यांच्या सैन्यात कोणी आजारी असेल तर त्या सेनापतीला सांगायचे की तुमच्या सैन्यामध्ये अमुक अमुक राजवैद्य आहे, त्या राजवैद्याची मदत घ्या, हा आजार असा असा दुरुस्त केला जातो. त्यांच्या अनेक पत्रांमध्ये उल्लेख सापडतात की त्यांनी अनेक औषधांचा उल्लेख करून सांगितलं की या औषधोपचार पद्धतीने तुम्हाला आजारातून मुक्त होता येईल. म्हणजे वैद्यकशास्त्राचा अभ्यास त्यांचा होता, आजारांची, औषधांची माहिती त्यांना चांगल्या प्रकारे होती. आणि त्यांनी जगाबरोबर अपडेट राहण्यासाठी भारतातला पहिला साखर कारखाना स्वतःच्या राज्यात सुरू केला होता. पालहल्ली या ठिकाणी त्यांनी भारतातला पहिला साखर कारखाना सुरू केला आणि या त्यांच्या साखर कारखान्याला किंवा त्यांच्या या उत्पादनाला पॅरिसमध्ये प्रथम क्रमांक सुद्धा मिळाला होता. बघाच्या काळात फारशी काही जगाशी कनेक्ट होणारी साधनं नसताना सुद्धा पॅरिस देशाशी, फ्रान्सशी, जगातल्या अनेक देशांशी टिपू सुलतान यांचे जवळून संबंध होते. फ्रान्सचं अद्ययावत तंत्रज्ञान ते त्यांच्या राज्यात लागू करण्यासाठी सातत्याने फ्रान्सशी संबंध ठेवत असल्याचाही अनेक पत्रांमध्ये उल्लेख मिळतात. त्यांनी त्या काळामध्ये फौजी अखबार नावाचं उर्दू वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांनी कावेरी नदीवर धरण बांधायला घेतलं होतं. ज्या धरणाचं पाणी शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यांना शेतीसाठी मोफत पाणी दिलं जाईल आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा सुविधा पुरवल्या जातील असं त्यांनी फरमानही काढलं होतं. कावेरी नदीवरच्या धरणाच्या कोनशिलेचं त्यांनी उद्घाटन केलं. धरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नाही, परंतु 1911 जेव्हा इंग्रजांनी तिथे धरणाचा आराखडा पूर्ण करायला घेतला तेव्हा त्यांना उत्खननात एक कोनशिला सापडली जिचं उद्घाटनच टिपू सुलतान यांनी केलं होतं. म्हणजे इंग्रज जिथे धरण बांधायला घेत होते तिथेच अगोदर टिपू सुलतानही शेतकऱ्यांच्यासाठी धरण बांधत होते. ही किती प्रेरणादायी आणि ग्रेट गोष्ट आहे. म्हणून हा शेतकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांसाठी धरण बांधायला घेणारा राजा लोकांना कळूच दिला गेला नाही. खऱ्या अर्थाने इंग्रजांनी टिपू सुलतान यांच्या राज्याबद्दल वर्णन करताना इंग्रज नेहमी म्हणायचे की शेतकऱ्यांचं स्वर्ग असणारं हे राज्य आहे. टिपू सुलतान यांच्या राज्याला इंग्रज काय म्हणायचे? शेतकऱ्यांचं स्वर्ग असणारं राज्य. बघा, शत्रूने इंग्रजांनी त्यांच्या राज्याचं वर्णन शेतकऱ्यांचं स्वर्ग म्हणून करावं हे किती ग्रेट आहे. परंतु दुर्दैव असं की हा राजा उच्च जातवर्गीय नाही, हा राजा आपल्यामधला नाही. एवढ्याच्याच द्वेषाच्या भावनेतून या राजाचं एवढं मोठं पहाडा, एवढं मोठं उंचीवरलं हिमालय एवढं काम मात्र लपवून ठेवण्यात आलेलं आहे. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून टिपू सुलतान यांच्या राज्यामध्ये सैनिकांमध्ये कुठलाही भेद केला जायचा नाही. त्यांच्या जवळच्या सरदारांमध्ये किंवा सल्लागारांमध्ये किंवा मंत्र्यांमध्ये पूर्णय्या नावाचा ब्राह्मण होता, कृष्णराव नावाचे सरदार होते त्यांच्याकडे. शिवाय त्यांच्याकडे 3000 मराठा सैनिकांची फार मोठी फौज होती. महाराष्ट्रातल्या मराठा सैनिकांची टिपू सुलतानच्या दक्षिणेतल्या राज्यामध्ये 3000 मराठा सैनिकांची फौज होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मराठा सैनिकांच्या फौजेचे जे सरदार होते त्यांचं नाव शिवाजी होतं, शिवराय होतं. आणि म्हणून टिपू सुलतान असे सर्वव्यापी, बहुअंगी, सगळ्यांना न्याय देणारे, सोबत घेऊन चालणारे राजे होते. परंतु आपण बघत आहोत की अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या संदर्भात जे काही संभ्रम पसरवण्यात आलेला आहे तो संभ्रम दूर करण्याची जबाबदारी आपल्यासारख्या लोकांची आहे. आणि आयुब पठाण यांनी असा उपक्रमच आयोजित केला, त्याबद्दल खरंच अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता ग्रामीण भागामध्ये लोकांना सांगूया की तुम्ही टिपू सुलतान यांचं असल चरित्र वाचा, त्यांची माहिती घ्या, त्यांना समजून घ्या. त्यांनी कधीही कुणाचं थडगं पाडलं नाही, कुणाचं घर पाडलं नाही, कुणाचं मंदिर पाडलं नाही. उलट अनेकांची थडगी बांधली, मंदिरं बांधली, अनेकांची घरं बांधून दिली.
अहो, त्यांच्या एखाद्या जुन्या किल्ल्याचं बांधकाम करायचं असेल तर ते सांगायचे किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांना अगोदर घरे बांधून द्या आणि ते नव्या बांधलेल्या घरात राहायला गेल्यानंतर त्यांची पूर्वीची किल्ल्यावरची घरं पाडा, असं ते सगळ्यांना सांगायचे. त्यांनी स्त्रियांचा सन्मान केल्याच्या अनेक घटना आहेत. एकदा टिपू सुलतान यांच्या सैन्यातल्या मुस्लिम आणि हिंदू दोनही सैनिकांनी, दोनही जाती धर्म पंथाच्या सैनिकांनी विजय मिळाल्याच्या नंतर विजयाच्या उन्मादामध्ये काही गावामध्ये स्त्रियांशी चुकीचा गैरव्यवहार केल्याची घटना घडली. त्याच्यातून एका तरुणीने तुंगभद्रा नदीमध्ये आत्महत्या केली, उडी टाकून जीव दिला. ही गोष्ट टिपू सुलतान यांना कळली आणि त्यांनी ताबडतोब हिंदू आणि मुस्लिम असणाऱ्या 50 सैनिकांना तोफेच्या तोंडी दिलं आणि सांगितलं की कधीही विजय मिळाल्याच्या नंतर स्त्रियांशी वाईट व्यवहार करायचा नाही, गैरवर्तन करायचं नाही. एका तरुणीला जीव द्यावा लागले ह्या घटनेचं सल, या घटनेची वेदना टिपू सुलतान यांना किती झाली असेल बघा. स्वतःच्या सैन्यातल्या विजय मिळवून देणाऱ्या 50 हिंदू मुस्लिम सैनिकांना त्यांनी एका तरुणीला जीव द्यावा लागला म्हणून तोफेच्या तोंडी दिलं. ही घटना स्त्रियांचा सन्मान करणारी आहे, स्त्रियांचा आदर करणारी आहे आणि एका राजाला उंचीवर घेऊन जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की जिंकल्याच्या नंतर युद्धात जे सरदार हरतात, शत्रू पार्टी हरते, त्या हरलेल्या स्त्रियांचा सन्मान सुद्धा त्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी नव्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी बँक सुरू केली, शेतकऱ्यांसाठी कारखाने सुरू केले. एवढंच काय, शेतकऱ्यांच्यासाठी रेशीम उद्योगाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिलं होतं. आणि म्हणून टिपू सुलतान यांच्या राज्य व्यवस्थेमध्ये रेशीम उद्योग चालायचे. रेशीम उद्योगावर त्यांनी अनेक पद्धतीच्या किल्ल्यांवर हे रेशीम उद्योग चालवण्यासाठी किल्ले खुले केले होते. जुने किल्ले त्यांनी रेशीम उद्योगासाठी दिले होते. इतका हा ग्रेट राजा आहे, परंतु आपल्याला कळला नाही. तो राजा आपल्याला दुसरीकडून बाहेरच्या देशातल्या साहित्यातून, इंग्रजी साहित्यातून, उर्दू साहित्यातून आता मराठी साहित्यामध्ये टिपू सुलतान यायला लागलेले आहेत. त्यांची जी काही यंत्रणा होती, व्यवस्था होती, समजून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा राजा प्रचंड धाडसी आहे. म्हणून या राजाचं प्रतीक, जिकडे तिकडे तुम्हाला टिपू सुलतान यांचं प्रतीक कुठलं पाहायला मिळेल तर सिंह किंवा वाघाचा जबडा. वाघाला त्यांनी प्रतीक मानलं होतं, त्यामुळे त्यांच्या अनेक तलवारीवर, फरमानावर किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला वाघाचं चित्र बघायला मिळेल. आणि त्यांच्या स्वतःच्या सिंहासनावर सुद्धा वाघ त्यांनी रत्नजडित सोन्या चांदीचा वाघ त्यांनी कोरून घेतला होता आणि वाघाच्या सिंहासनावर खुद्द टिपू सुलतान विराजमान व्हायचे. त्यामुळे वाघाला प्रेरणा मानणारा, वाघाला सिम्बॉल बनवणारा राजा युद्धभूमीमध्ये सुद्धा वाघासारखाच रडला. तो काही निसटून गेला नाही, पळून गेला नाही. शेवटच्या प्रसंगाच्या काळामध्ये टिपू सुलतान यांच्या राज्यामध्ये जवळ असणाऱ्या, त्यांच्याकडे असणाऱ्या मीर सादिक आणि पूर्णय्या नावाच्या या दोघांनी टिपू सुलतान यांच्याशी गद्दारी केली आणि टिपू सुलतान यांच्या किल्ल्यात आतमध्ये कसं शिरायचं, कुठल्या मार्गाने यायचं, सैन्य कधी झोपलेलं असेल, आम्ही सैन्याला कसं फितवणार, अशा सगळ्या खबरी देऊन, इंग्रजांना खबरी देऊन पूर्णय्या आणि मीर सादिक या दोन टिपू सुलतान यांच्या जवळच्या लोकांनी, सरदारांनी टिपू सुलतान यांच्याशी गद्दारी केली आणि इंग्रजांना हातमिळवणी केली. त्यातून इंग्रजांना पत्ते देत देत सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3 मे रोजी मीर सादिक यांनी इंग्रजांना सांगितलं की आम्ही दुसऱ्या दिवशी 4 मेच्या रोजी सकाळी आम्ही सैनिकांना पगार वाटण्यासाठी बोलवणार आणि त्यावेळेला तुम्ही किल्ल्याची तटबंदी बुरुज पाडून मध्ये घुसायचं. इंग्रजांचं युद्ध चालू असताना 3 मेला अनेक कट खलबत्ते इंग्रजांच्याकडे शिजले आणि 4 मेच्या दिवशी सकाळी टिपू सुलतान उठले. युद्ध आदल्या दिवशीपासून किंवा अगोदरपासून चालू होतं. टिपू सुलतान यांनी नियमितप्रमाणे आपली आंघोळ वगैरे केली, प्रार्थना केली आणि सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याच दिवशी त्यांनी एका मठाला हत्ती दान दिला, एका मठाला सोनं नाणं जवाहरात दिले, काही रक्कम दान दिली, अनेक गोरगरिबांना त्यांनी रक्कम दान दिली. सदर भरवली, बैठक भरवली. बैठकीमध्ये युद्ध कसं चालू आहे, कोणता भाग पडला आहे याबद्दल त्यांच्या अनेकांनी सूचना देण्यात आल्या. त्यांनी सगळ्यांना धीर दिला टिपू सुलतान यांनी आणि जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर खबर आली की आपल्या किल्ल्याचा सगळ्यात महत्वाचा आणि अरुंद असणारा बुरुज पाडण्यात आलेला आहे, भगदाड पाडण्यात आलेला आहे आणि तिथून इंग्रजांचं सैन्य घुसतंय. अशा वेळेला मीर सादिक यांनी पगार वाटपाचा मुद्दा काढून अनेक सैनिकांना तिकडून बोलावून घेतलं आणि एका बाजूने इंग्रजांना किल्ल्यात घुसण्यासाठी त्यांनी सांकेतिक इंग्रजांच्याकडे निरोप पाठवले. काही किल्ल्यावरच्या गद्दार सैनिकांनी पांढरं वस्त्र इंग्रजांच्या दिशेने फडकावून इंग्रजांना येण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.
टिपू सुलतान यांना अजूनही ही गोष्ट माहिती नव्हती. ते स्वतः घोड्यावर बसले आणि फेरफटका मारत मनोबल खचत चाललेल्या सैनिकांना सांगायला लागले की आपल्याला लढायचंय, आपल्याला माघार नाही घ्यायची, आपल्याला हार मानायची नाही, शरण जायचं नाही. असं करत ते घोड्यावरून सगळीकडे फेरफटका मारून आपल्या सैनिकांना सूचना करत होते. एकदा ते मुख्य आतला दरवाजा ओलांडून बाहेरच्या पडलेल्या दरवाजाकडे बाहेर निसटून आले आणि आल्याच्या नंतर आतून मीर सादिक आणि त्यांच्या गद्दार सैनिकांनी आतले दरवाजे बंद केले गेले. त्यानंतर जिकडून भगदाड पडलंय, सैन्य इंग्रजांचं घुसतंय, त्या दिशेनं टिपू सुलतान घोड्यावरून इंग्रजांच्या सैनिकांसोबत आपल्या काही सैनिकांसह लढत होते. अशा वेळेला घोड्याला गोळी लागली, घोडा पडला, तेही घोड्यावरून पडले आणि अनेक इंग्रजांच्या सैनिकांच्या तलवारींचे वार झेलत, इंग्रजांच्या सैनिकांना मारत ते तिथे जमिनीवरून चालत चालत युद्ध लढत होते. सैनिकांनी ताबडतोब पालखी आणली, त्यांना पालखीत बसवण्याचे प्रयत्न केले, परंतु टिपू सुलतान पालखीत बसले नाही आणि अशा वेळेला इंग्रजांची गोळी त्यांच्या कानसुल्यातून कानाच्या वरून निघून गेली आणि टिपू सुलतान हे जमिनीवर पडले. तरी देखील हातातल्या तलवारीने इंग्रजांच्या सैनिकांशी ते लढत होते. त्यांच्या शरीरावर अनेक तलवारीचे वार झाले होते. एक गोळी त्यांना भेदून त्यांच्या शरीरात घुसली होती आणि अशा वेळेला पालखी घेऊन जाणारे पुन्हा सैनिक पुढे आले. त्यांना पालखीत बसवण्याचा प्रयत्न करत होते, घेऊन जात होते. अशा वेळेला त्याही सैनिकांना गोळ्या लागल्या आणि सैनिकांच्या ढिगाऱ्यामध्ये टिपू सुलतान पडले. इंग्रजांनी किल्ला जिंकला. किल्ल्यामध्ये टिपू सुलतान यांच्या घराण्यातल्या अनेक लोकांना बाहेर येण्यासाठी इंग्रजांनी अपील केलं. दरवाजे आतून काही ठिकाणी बंद होते. टिपू सुलतान यांचे कुटुंबीय एका मोठ्या हॉलमध्ये बंद होते आणि इंग्रजांनी रात्रीच्या वेळेला शोध सुरू केला की टिपू सुलतान खरंच वारलेत का निसटून गेले. तेव्हा एक जणांनी दाखवलं की पलीकडे त्यांची पालखी, त्यांच्या जवळचे बॉडीगार्ड मी बघितले, ते लढताना बघितले, तिकडेच असायला पाहिजेत. आणि संध्याकाळी मशालींच्या उजेडामध्ये सैनिकांच्या ढिगाऱ्यामध्ये टिपू सुलतान सापडले, ज्यांच्या डोक्यावर फेटाही नव्हता. लढताना त्यांचा जिरेटोप फेटा कुठेतरी पडला होता. अशा अवस्थेत टिपू सुलतान यांना आणण्यात आलं, राजसदरेच्या समोर ठेवण्यात आलं. रात्रभर त्यांचं प्रेत ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पालखीचा मान देऊन त्यांची प्रेतयात्रा काढण्यात आली. अनेक त्यांच्या राज्यातले सगळे लोक जमिनीवर दंडवत घालून झोपून त्यांच्या प्रती आक्रोश करत होते, रडत होते. आणि अशा पद्धतीने 4 मे 1699 रोजी दुपारी टिपू सुलतान यांचा देहांत झाला आणि एका फार मोठ्या ग्रेट दैदिप्यमान राजाचा इतिहास इथे संपला. 8 महिने इंग्रजांशी त्यांनी सलग झुंज दिली होती. इंग्रजांच्याशी लढताना त्यांनी आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरताना स्वतःच्या राज्यात तयार केलेल्या बंदुका आणि रॉकेट यांचा वापर त्यांनी केला होता. भारतामध्ये युद्धात मिसाईलचा वापर करणारा हा पहिला राजा आहे. म्हणून टिपू सुलतान यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिकची खेळणी किंवा स्वयंचलित खेळणी बनवण्यात टिपू सुलतान यांचा जगात कुणी हात पकडू शकत नव्हतं. इंग्रजही परेशान व्हायचे की यांची स्वयंचलित खेळणी कशावर चालतात. अशा पद्धतीने स्वयंचलित खेळणी बनवणारा, स्वतःच्या राज्यात स्वतः बंदुका निर्मिती करणारा, रॉकेटचा वापर युद्धात करणारा असा एक ग्रेट राजा, युद्धतंत्राचा ग्रेट राजा 4 मे रोजी आपल्यातून निघून गेला. इंग्रजांनी प्रेत मिळाल्याच्या नंतरही इंग्रजांचं सैन्य प्रेताच्या जवळ जायला सुद्धा कचरत होतं, कारण एवढा मोठा धाडशी वाघासारखा लढणारा राजा खरंच जिवंत असेल तर 4-2 लोकांची मुंडके छाटेल अशी भीती होती. आणि म्हणून टिपू सुलतान यांचं सैन्य, यांचा खजिना प्रचंड लुटला गेला. गावाची, त्या राज्याची लूट करण्यात आली. तलवारी टिपू सुलतान यांच्या वाटून घेण्यात आल्या. टिपू सुलतान यांचं सैनिकांनी काही लूट केली, काही लूट मुख्य इंग्रजांना मिळाली. याच्यामध्ये काय मिळालं तर सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर 2000 पेक्षा जास्त पुस्तकांची लायब्ररी इंग्रजांच्या हाती लागली. स्वतःची खाजगी लायब्ररी आणि त्या खाजगी लायब्ररीत 2000 पेक्षा जास्त जागतिक दर्जाची पुस्तकं बाळगणारा हा राजा होता. पुस्तकांच्यावर प्रेम करणारा हा राजा होता. स्वतः 44 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिल्याचंही बोललं जातं. स्वतः पुस्तक लिखाण करणारा, साहित्य निर्मिती करणारा, जगभरातल्या सगळ्या प्रकारचं पुस्तकांचं भाषांतर आपल्या भाषेत करून घेणारा. जगात कुठलंही पुस्तक आलं की त्याचं भाषांतर आपल्या भाषेत, स्थानिकच्या भाषेत करून घेण्यासाठी त्यांच्याकडे टीम असायची. आणि म्हणून इतका मोठा ग्रेट राजा आपण गमावला याबद्दल
भारतीयांना काही वाटलंच नाही, उलट इंग्रजांच्या बाजूने राहून अनेकांनी गद्दारी केली, इंग्रजांना देश लुटू दिला आणि ज्यांनी इंग्रजांना देश लुटून गेला त्यांना आज राष्ट्रवादाची प्रेरणा, राष्ट्रवादाचा उमाळा सुटलेला आहे. अरे ज्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली, ज्यांनी पुण्याच्या पेशव्यावर, पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला, अशा पेशव्यांनी आता राष्ट्रवादाचा पुळका आणू नये. अशा पेशव्यांच्या वारसदारांनी आम्हाला किती भारताप्रती प्रेम आहे असं दाखवू नये. खऱ्या अर्थाने भारताप्रती प्रेम होतं टिपू सुलतान यांना. परंतु भारताप्रती प्रेम बाळगणाऱ्या, देशाप्रती प्रेम बाळगणाऱ्या टिपू सुलतान यांच्याशी गद्दारी करून इंग्रजांशी हात मिळवणी करणाऱ्यांच्या अवलादींनी या देशामध्ये आता आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये. खऱ्या राष्ट्रवादाची प्रेरणा टिपू सुलतान यांनी उभी केली. खऱ्या अर्थाने भारताच्या, महाराष्ट्राच्या भूमीवर मलिक अंबर पासून टिपू सुलतान यांच्यापर्यंतचा इतिहास आम्हाला प्रेरणा देणार आहे. एका इथोपिया राज्यातून गुलाम म्हणून भारतात आलेल्या, अहमदनगरच्या निजामशाहीत काम करायला आलेल्या मलिक अंबर यांनी औरंगाबाद शहर वसवलं. औरंगाबादामध्ये अनेक नहरींच्या द्वारे गोरगरिबांच्या पाण्याची व्यवस्था केली, शेतीसाठी पाणी पुरवलं. जिथे गनिमी कावाचं युद्धतंत्र लागू केलं, शेतकऱ्यांना शेतसारा, शेत जमिनीची मोजणी केली. अशा महाराष्ट्र उभा करणारा, दक्षिण भारत उभा करणारे मलिक अंबर पासून टिपू सुलतान यांच्यापर्यंत आमची प्रेरणा आहे. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आहेत. आमची प्रेरणा सावरकर, आगरकर, गोळवळकर, हेडगेवार असू शकत नाहीत. सावरकरांनी 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये अनेक महापुरुषांची बदनामी केलेली आहे. सावरकरांनी शिवाजी महाराजांची बदनामी करताना लिहिलंय की या शिवाजीचं राज्य योगायोगाने आले, काकतालीय न्यायाप्रमाणे आलं. टिपू सुलतान यांच्याबद्दल सुद्धा 6 सोनेरी पानात या पुस्तकात सावरकरांनी प्रचंड बदनामी केली आहे. 6 सोनेरी पाने या पुस्तकामध्ये केवळ शिवरायांची, टिपू सुलतान यांची नव्हे तर सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध यांची सुद्धा बदनामी केलेली आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे महाराष्ट्र देश दैववादी बनला असं सावरकर आरोप करतो. सावरकर सम्राट अशोक यांची बदनामी करतो, शिवरायांची बदनामी सावरकर करतो. एवढंच काय, टिपू सुलतान यांची सुद्धा सावरकरांनी बदनामी केली. आणि म्हणून 6 सोनेरी पानं पुस्तकावर बंदी आली पाहिजे. हे पुस्तक याच्यावर सरकारने बंदी घातली पाहिजे. आणि म्हणून इतक्या गलिच्छ पद्धतीने सावरकरांनी टिपू सुलतान यांची बदनामी केली. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. अनेक लेखक, साहित्यिकांनी, ब्राह्मण लेखकांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत लिहिलंय, कारण यांचे ब्राह्मण पेशवे टिपू सुलतान यांच्या हाताखालून हरले होते, यांची सल यांच्या मनाला लागलेली आहे. आणि म्हणून आजही त्याच पेशव्यांच्या अवलादी देशाला मातीत घालायला बसलेले आहे. म्हणून आमचा महान राजा, आमचा ग्रेट राजा कुणी कितीही लपवून ठेवला तरी तो लपवून राहू शकत नाही. आम्ही पुन्हा या राजाचा इतिहास जगाला सांगणार, या राजाची प्रेरणा जगाला देणार. मी नेहमी म्हणत असतो, बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है आदत झुककर चलने की, उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते. आम्ही छाती पुढे काढून चालणारी माणसं आहोत. आम्ही गर्वाने, आम्ही आमच्या प्रेरणेने उभी राहणारी माणसं आहोत. आम्ही कुणाचे कधीही गुलाम नव्हतो आणि कधीही कुणाचे गुलाम बनणार नाहीत. हा देश आम्ही उभा केला, हे राष्ट्र आम्ही उभं केलं, या राष्ट्राला आम्ही बरोबरीचं योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या देशात अनेक उलेमा, मौलानांनी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघ कुठं होता? स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये विश्व हिंदू परिषद कुठं होती? उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा विरोध करणारे, त्यांचा पुतळा जाळणारे हे संघ बीजेपीचे लोक होते. आणि म्हणून हा देश आम्ही उभा केला, हे राष्ट्र आम्ही उभं केलं. मी नेहमी सांगत असतो, जब भी कोई संघी का लड़का ताजमहल देखने जाता है तो मम्मी को पूछता है, मम्मी मम्मी इतना सुंदर ताजमहल किसने बनवाया? तो झाक मार के बोलना पड़ता है, मुसलमानों ने बनवाया. मी नेहमी सांगत असतो, जब भी कोई संघी का लड़का लाल किला देखने जाता है तो मम्मी को पूछता है, अपने पिताजी को पूछता है कि पिताजी इतना सुंदर लाल किला जिसके ऊपर हमारे संघ बीजेपी के लोग झंडा फहराते हैं, इतना सुंदर लाल किला किसने बनवाया? तब भी झाक मार के बोलना पड़ता है, मुसलमानों ने बनवाया. मी नेहमी सांगत असतो, या देशाला शांती, सुकून, अमन, चैन, या देशामध्ये सुबत्ता, ग्रेटपणा, अनेक नवनिर्मितीचं तंत्रज्ञान मुस्लिमांनी दिलं, सुफींनी दिलं. या देशात सुफी आले आणि सुफीने आम्हाला माणुसकी शिकवली. सुफीनं शिकवलं, अस्पृश्यता पाळायची नाही, जातीभेद पाळायचा नाही, माणुसकी पाळायची. या देशात अस्पृश्यता होती, जाती व्यवस्था होती, गैरबराबरी होती, विषमता होती. 1400 पालख्या, 2 वेळा 700 पालख्या महाराष्ट्राच्या भूमीवर आल्या आणि तिने अस्पृश्यतेच्या विरोधात काम केलं, गैरबराबरीच्या विरोधात काम केलं. इथं
गावाच्या आत अस्पृश्य लोकांना कोणी गावाच्या आत येऊ देत नव्हतं, तेव्हा सुफीनी गळाभेट घेतली, त्यांचं उष्ट पाणी पिलं, त्यांच्यासोबत जेवण जेवले. अस्पृश्यांना एका पंक्तीत घेऊन जेवायला बसणारे सुफी होते. इतकं ग्रेट काम या देशामध्ये झालं. परंतु सुफींची बदनामी, टिपू सुलतान यांची बदनामी, मलिक अंबर यांची बदनामी आणि पर्यायाने समस्त मुसलमानांची बदनामी या देशात करणं चालू आहे, ज्याद्वारे मॉब लिंचिंग असेल, ज्याद्वारे अनेक चुकीच्या पद्धतीने या देशात हिंदू मुसलमानांचे झगडे लावण्याचा कार्यक्रम इथं सुरू झालेला आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, एक अजीब सा मंजर नजर आता है, कतरा कतरा समंदर नजर आता है, कहा बनाऊ शीशे का महल, हर हात में पत्थर नजर आता है. आजची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की अनेक हात दगड घेऊन आता आपल्याच बाजूच्या भावंडांच्या वर दगड बरसवायला लागलेले, दगड फेकायला लागलेत. आणि म्हणून ज्या हातांमध्ये आज या संघाने दगड दिलेले आहेत, ते दगड काढून आपण त्यांच्या हातात पुस्तकं देऊ, आपण त्यांना महापुरुषांचा खरा इतिहास सांगू, त्यांच्या प्रती एक माणुसकीची भावना आपण निर्माण करू. कारण या देशामध्ये आज जे काही मुस्लिम बांधव दिसतात ते काही कुठून अरबस्तानातून सगळेच येऊन इथं राहिलेले आहेत का? काय ते आमचेच बांधव आहेत. माळ्याचे बागवान, पाटलाचे पटेल, शिंप्याचे बुनकर, तांबोळी, पानसरे, चौधरी, देशमुख हे दोन्हीकडे सुद्धा आहेत. म्हणून आमच्याच पाटलापासून पटेल झालेले, माळ्यापासून बागवान झालेले आमचे सख्खे एका वंशाचे भाऊ आहेत. टिपू सुलतान या देशाचे मातृभूमीत जन्माला आलेले होते. टिपू सुलतान काही बाहेरून येऊन इंग्रजांसारखं राज्य करणार नव्हते. या देशाचा भूमिपुत्र आहे, राजा आहे आपला तो. आणि म्हणून या देशातल्या मुसलमानांना वाईट म्हणणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेला आपण संपवलं पाहिजे आणि चांगुलपणाने काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आपण या देशात माणुसकीचा विचार पेरू, चांगुलपणाने काम करू, लोकांमध्ये चांगला विचार घेऊन जाऊ. आणि म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान करणारा टिपू सुलतान राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा टिपू सुलतान राजा, धर्मनिरपेक्ष राजा, सगळ्या धर्मीयांना चांगलपणाने वागवणारा राजा, हा राजा आपण सगळ्यांना समजावून सांगूया. आणि या देशात जी काही वाईट परिस्थिती आहे तिच्यातून आपण पुन्हा एक चांगलं राज्य उभं करूया, आपला देश उभा करूया. या देशामध्ये सगळ्यांना समान हक्क अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी आपण काम करूया. सच्चर कमिशनच्या बेसवर मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि सगळ्यांनी चांगुलपणाने, एकोप्याने, माणुसकीने या देशात काम केलं पाहिजे. आणि म्हणून जाताना एवढंच सांगेल की आपण या देशात माणुसकीचा विचार पेरूया, या देशामध्ये आपण चांगुलपणाने काम करूया. आज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं, असं प्रबोधनकार ठाकरे यांचा सुद्धा स्मृती दिन आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा प्रबोधनाचा विचार, माणुसकीचा विचार महाराष्ट्रात पेरला होता. आणि महाराष्ट्रात जाती व्यवस्था, अस्पृश्यतेच्या, गैरबराबरीच्या विरोधात काम केलं होतं, समतेच्या दिशेनं काम केलं होतं. आणि म्हणून इतक्या ग्रेटपणाने काम करणाऱ्या अनेक महापुरुषांचा आपण प्रेरणा घेऊन या देशात पुढचं मार्गक्रमण करूया. म्हणून आयुबजी पठाण जे कार्याध्यक्ष सोलापूर शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आहेत, त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने या व्याख्यानाचं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि जाताना एवढंच सांगेल, ना सूरज पैदा कर, ना चांद पैदा कर, न जमीन पैदा कर, ना आसमान पैदा कर, दुनिया में मुश्किल कुछ भी नहीं मेरे दोस्त, बस अपने दिलों में विश्वास पैदा कर. इस आशा और विश्वास के साथ मैं यहाँ पे अपनी बात खत्म करता हूँ. तुम्ही मला सगळ्यांनी ऐकलं, मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. धन्यवाद. जय भारत.